आपण पाहतो आहोत अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईत चेंबूर इथं अग्नितांडवात 7 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। सिद्धार्थ कॉलनीतल्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे। पहाटे 5:30च्या दरम्यान ही आग लागलेली होती। पारस गुप्ता, मंजू गुप्ता, अनिता गुप्ता, प्रेम गुप्ता आणि नरेंद्र गुप्ता या एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय। तर 2 जण थोडक्यात वाचले, त्यांच्यावर सध्या वाडिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याचाच आढावा आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी घेतला, आपण पाहूया। मी सध्या मुंबईतील चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनी परिसरामध्ये आहे। सिद्धार्थ कॉलनी परिसरामध्ये पहाटे 5 वाजता आग लागल्याची घटना घडली आणि या आगीमध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ही आतापर्यंत समोर येत आहे। आपण पाहतोय सिद्धार्थ कॉलनीमधील हे 1+1चं हे घर आहे आणि यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि या आगीमध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। स्थानिक लोक माझ्याबरोबर आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काका, काय सांगाल, ही घटना कधी घडली आणि यामध्ये किती जणांचा मृत्यू झालाय? ही घटना साधारणतः 4-4:30च्या आसपास घडली। त्यावेळेस आम्ही लोक देखील झोपलो होतो, पण जेव्हा इथं आरडाओरड झाला त्यावेळेस आम्ही बघतोय तर प्रचंड आग अशी पेटली होती। या ठिकाणी घरातले जे खालचे जे 2 लोक होते ते त्यांना आग लक्षात आल्यामुळे ते सुखरूप बाहेर पडले, परंतु जे वरचे जे गाढ झोपेत 7 लोक जे होते त्यांना बचावण्यात आम्हाला थोडं अपयश आलं। आम्ही वरचा पत्रा वगैरे तोडला, वरची पाठीमागची ग्रिल देखील तोडली, पण त्याच्यातून ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते गुदमरले होते आणि ते गुदमरले आणि त्यांना ती वाफ लागले होते, त्याच्यामुळे ते जास्त होरपळले होते। जी आग लागली ती शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती मिळते, काय नक्की त्याचा तपशील आहे? सर, ते सांगणं कठीण आहे, कारण ज्यावेळेस आग लागली लोकांचा आरडाओरड ऐकून मी घराबाहेर आलो। मी पण घटनास्थळी थोडा उशिरा झालो, परंतु स्थानिकांच्या मदतीने आणि स्थानिक महानगरपालिका, फायर ब्रिगेड असेल आणि स्थानिक पश्चिम विभाग यांच्या मदतीनं आग कंट्रोलमध्ये आली, परंतु आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करून देखील ते 7 लोक दगावल्याचे खूपसं मोठंसं दुःख आहे आम्हाला। अग्निशमन दलाचे कर्मचारी हे सध्या घटनास्थळी अजूनही उपस्थित आहेत। सध्या पुलिंग ऑपरेशन हे सुरू आहे, आग विझवण्यात आलेली आहे। मात्र या दुर्दैवी घटनेमध्ये एकाच कुटुंबातल्या 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये सर्वत्र आता हळहळ व्यक्त केली जाते। कॅमेरामॅन रुपेश शेलारसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।